आमच्या गावात झालं मोठं मॅटर. रातोरात कोणतरी येऊन ग्रामपंचायत पुढे छत्रपती शिवाजी महाराजची मूर्ती बसून दिली. हो हो, तुम्ही बरोबरच ऐकलं. थांबा थांबा, हा विषय मी तुम्हाला जरासा सुरुवात पाहून सांगतो. आता मी सकाळी सकाळी वावरात येलो होतो, तेवढ्यात मला मित्राचा फोन आला. तो म्हणे वावरात का कोणाला लवकरात लवकर घरी ये, गावात मॅटर झालं. मी म्हटलं काय बोलतो, आलोच म्हटलं 2 मिनिटात. तसंच मग आपला 8 पायाचा आणि 2 चाकाचा रस चालू केला. सरकतीर मी गावात आलो. आता अटी आल्याबरोबर जशी मला एवढी पब्लिक आणि ते पोलीसची गाडी दिसली, तास मा डोक्यात लयट लागले. म्हटलं विषय आता काहीतरी गंभीर आहे. आता जसं मा इकून तिकून कानार पडलं तसंच मी तुम्हाला सांगतो. लोकांचं म्हणणं असं आहे की काही जण रात्यानं आले आणि त्यानं ते मूर्ती बसून दिली. ते कोण आहेत काय आहेत त्याचं काहीच माहित नाही. पण बाकी तुम्ही काही बी म्हणा, मा नजरेत तर हे जे काही बी झालं हे चांगलंच झालं. आता जेनं कोण बी ती मूर्ती बसवली उर्फ छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा म्हणजे आपले दैवत, त्यानं त्याचं काम बरोबर केलं. पण आता याच्या पुढचं जे काम होतं ते बंद गावातल्या पुऱ्या नागरिकांचं होतं. मग त्याच्यासाठी पुरं गाव संध्याकाळच्या पायरी एकत्र झालं. पुऱ्या थाटामाटा स्थापना केली आणि तेवढंच नाही आपल्या राजाचा राज्याभिषेक बी केला. आणि पब्लिक तर एवढी जमा झाली की तुम्हाला मजाक नाही सांगत, उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. मग एवढं सगळं झाल्यावर झाली आरती सोडून. आरती काही अशी होती. लहान लेकरं बुढे बाडे जवान सगळेचा आनंद काल रात्री 5 जोगताच होता. आणि एवढंच नाही होतं, फटाके गुलाल म्हणजे सगळंच केलं. लय नेते एक शिवभक्त असल्याच्या नात्याने जाता आता फक्त तुमच्या भाल तेवढं फॉलो करून नक्कीच जा. आणि कमेंट मध्ये जय शिवराय लिहू जा. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. ते लोक जय श्रीराम.